नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं किचन क्लाउड आशामध्ये। आज निघून आलेल्या वालाच्या शेंगाची भाजी। तर ही शेंग आपल्याला कशी तोडायची आपण बघूया। एक साईडची आपल्याला तिची वाक काढून घ्यायची आहे आणि त्याला छोटे छोटे आकाराने त्याला कापून कात्रीच्या साहाय्याने कापून घ्यायचे आहे। आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। थोडंसं तेलामध्ये मी जिरा आणि लसूण घातलेला आहे। लसूण चांगला आपल्याला गोल्डन लालसर होऊ द्यायचा आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालायचा आहे। हिरवी मिरचीची पेस्ट आणि अद्रक लसूणची पेस्ट पण घालायची आणि तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ड्राय मसाले ॲड करायचे, हळद, तिखट, मीठ, हिंग घालायचं आहे आणि चांगलं हे परतून घ्यायचे आहे। हे मसाले परतत असताना त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो चांगला मसाल्यामध्ये होऊ देण्यासाठी चांगलं मिक्स करायचं आहे आणि त्याला थोडं 5-1 मिनिटासाठी त्याला झाकून ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपला टोमॅटो चांगला स्मॅश झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो चांगला मसाल्यात झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वालाच्या शेंगा ज्या आपण बारीक बारीक कापून घेतलेल्या होत्या कात्रीच्या साहाय्याने ते त्याच्यात टाकायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे 1-2 वाफ आपल्याला येऊ द्यायची आहे। हवे असेल तर आपल्याला जर एखादी शेंग जर जठर असेल तर आपण याच्यावर ताटलीवर पाणी ठेवायचं आणि ते गरम पाणी त्याच्यात थोडंसं 1 चमचा पळीभर ते पाणी त्याच्यात ॲड करायचं आणि आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही भाजी पटकन शिजल्या जाते आणि कमी साहित्यात पण बनते आणि टिफिनसाठी तर ही भाजी फारच चांगला ऑप्शन आहे। तर ही वालाच्या शेंगाची भाजी पटकन होते, त्यामुळे टिफिनसाठी चांगलं देता येते आणि पटकनच शिजते पण। अशा प्रकारे वालाच्या शेंगाची भाजी रेडी आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।